जेवण केलं नाही का? नमस्कार. जास्त जोरात बोललेले भूक जास्त लागते, भूक ज्यादा लागली, जास्त खायची इच्छा होते, ज्यादा खाण्याची ताकद वाढते, ज्यादा जोरात बोललेलं नाही. MITच्या ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर गायकवाड सर, सिनियर फॅकल्टीज कुंकर मॅडम, बाकी सर्व फॅकल्टीज आणि जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, बोलताना विजन क्लिअर पाहिजे ना. तर जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो सर्वांना आणि जनरल सेक्रेटरी कराड मॅडम यांच्या जन्मदिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम आणि यासाठी जे आपण मला आमंत्रित केलेलं आहे त्यासाठी मी MIT इन्स्टिट्यूटचे सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुढचा 1 तास मी गप्पा न मारता संवाद साधण्याची इच्छा व्यक्त करतो. मी माझा 1 तास इथे तुमच्याकडून काहीतरी शिकण्यासाठी आणि तुम्हाला थोडं काहीतरी देण्यासाठी आलेलो आहे. मला आशा आहे की तुम्ही मला नक्की काहीतरी चांगलं शिकवाल ना. तुम्ही माणसांसारखं राहिलात तर मला ज्यादा आनंद राहील. आपल्याकडे सोलापुरात जंगली जीव खूप आहेत, तर इकडे तिकडे ज्यादा न बोलता आपण आपल्या चर्चेला सुरू करूया. आजचा माझा विषय आहे व्हॅल्यू ऑफ मनी. तर व्हॅल्यू ऑफ मनी हे म्हटल्यानंतर सगळ्यात पहिलं आपल्या डोक्यात काय येतं? नुसतं पैसा. हा, एकदम नुसतं पैसा येतो नाही, पण तो पैसा मटेरियलिस्टिकली बोलायला झालं तर काय आहे? कागदाचे तुकडे. आजच्या तारखेमध्ये UPI आहे जो दिसत पण नाही. आणि स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टी आपण जर काही पाहायला गेलो तर काय आहे? माया, मोह माया म्हणतो आपण. तर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे की दोन्ही गोष्टी आपल्याला बॅलन्स केल्या पाहिजे. बरोबर आहे ना? माणसाकडे खूप पैसा आहे. खूप पैसा म्हणजे काय? त्याच्याकडे जसं तुम्हाला एक्स प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका डोनाल्ड ट्रम्प माहीत असेल, त्याच्याकडे इतका पैसा आहे की तो सोन्याचा कमोड, सोन्याचे सीट बेल्ट्स, सोन्याचे काय म्हणतात खिडकीचे जे बटन्स असतात ते, आणि इतकं सगळं त्याचं वैभव आहे. सोन्याचा पदार्थ असेल आणि तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्हाला चालेल का? तुम्ही सुखी राहाल का? हा प्रश्न आहे. राहाल का? तुमच्याकडे एवढा पैसा आहे, तुमच्याकडे सोन्याचं पदक आहे, पण तुम्हाला झोप लागत नाही, तर तुम्ही सुखी राहाल का? नाही. ऍट द सेम टाइम तुम्ही जर आपापसात बोलणार असाल तर मला तुमच्याकडे सोन्याचं पलंग आहे, पण तुम्हाला झोपण्यासाठी जर औषध घ्यावं लागत असेल तर तुमचं आयुष्य सुखाचं नक्कीच नाही. आणि ऍट द सेम टाइम तुमच्याकडे 2 टाइम जेवायचा जर पैसा नसेल तरी तुमचं आयुष्य सुखाचं नाही. त्यामुळे मनी आणि व्हॅल्यू ऑफ मनी याला आपण कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये पाहतो हे खूप जादा महत्त्वाचं आहे. रोडवरचा भिकारी पण 2 टाइमचं जेवण खुश राहतो खाऊन, आणि महलामधला जो राजा आहे किंवा आजच्या तारखेमध्ये जे ऑन्टरप्रिनर्स आहेत ज्यांचं बिलियन्स ऑफ डॉलर्सचा टर्नओव्हर आहे, ते पण त्यांच्या घरामध्ये सुखी नसू शकतात किंवा असू शकतात. तर शेवटी व्हॅल्यू ऑफ मनी कुठल्या ॲस्पेक्टमध्ये आपल्याला बघायचं आहे आणि कुठल्या ॲस्पेक्टमध्ये ती मॅटर करते हे खूप मोठा प्रश्न आहे. आणि याच्यावरती चिंतन करण्यासाठी आज आपण एकत्रित आलेलो आहोत. मला सांगा, आपण आपली एज्युकेशन सिस्टम ही माझ्या टॉकला 2-3 भागामध्ये डिवाइड करणार आहे. पहिलं, व्हॅल्यू ऑफ मनीसाठी मनी कुठल्या टर्म्समध्ये आपण बघितली पाहिजे, त्याची व्हॅल्यू कुठल्या टर्म्समध्ये बघितली पाहिजे, ह्याचे काही रेफरन्सेस तुम्हाला सांगणार. त्याच्यानंतर त्याचं प्रॅक्टिकल आपल्या जीवनामध्ये कसं ॲप्लिकेशन आहे याच्याबद्दल आपण बोलणार आहे.
तिसरं, जगामध्ये जे मनी संदर्भात, पैसा संदर्भात बिग बॉसेस झालेले आहेत किंवा आहेत, त्यांच्याकडून आपण शिकण्यासारखं काय आहे हे आपण पाहणार आहोत. या 3 घटकांमध्ये या पुढच्या अर्ध्या पाऊण तासाच्या चर्चेला आपण आता सिरियसली सुरू करतो. आणि याच्यामध्ये काही जनरल नॉलेज क्वेश्चन्स असतील जे मी तुम्हाला विचारणार आहे. आणि तुम्हाला किती आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचं, मार्केटचं, सोसायटीचं माहिती आहे, ह्याच्यावरून तुम्ही किती पाण्यात आहात, या समाजामध्ये किती तुमचं लेवल आहे हे तुम्हाला कळेल. त्याच्याने तुम्हाला पुढील वाटचालीमध्ये तुम्हाला मदत होईल. आणि व्याख्यानाचा ओघ पाहता मला असं वाटतं की तुम्हाला मराठी ही भाषा ज्यादा उपयुक्त राहील. तर आपण मराठीमध्ये आणि जिथे आवश्यक असेल तिथे इंग्रजीचा उपयोग करून या व्याख्यानाला पूर्ण करू. तर पहिला विषय की मनी आणि व्हॅल्यू ऑफ मनी याचे काय रेफरन्सेस पाहू शकतो. याचं पहिलं उदाहरण आपण ऑलरेडी पाहिलं आहे की रोडवर झोपणारा भिकारी आणि महलामध्ये राहणारा राजा. आजच्या तारखेमध्ये महलामध्ये राहणारा राजा म्हणजे तुमच्या लक्षात कोण येतं ज्यांची चर्चा सर्वत्र चालू आहे. 1-2 उदाहरणं. अंबानी 5,000 कोटीचा लग्न होतं फक्त, जास्त नाही. म्हणजे एक मध्यंतरी जोक आला होता की एक मिडल क्लास फॅमिलीचा वडील असतो, मुलांचं लग्न करण्यामध्ये, मुलीचं लग्न करण्यामध्ये त्याच्या आयुष्याची जी सगळी सेविंग असते तो लावून टाकतो. पण तेच अंबानीने त्याच्या टोटल वर्कचा किती टक्के खर्च केला तर 5,000 कोटीवर नॉट इव्हन 1%. काय 0 पॉईंट समथिंग. सो मॉरल ऑफ द स्टोरी त्याच्यासाठी व्हॅल्यू ऑफ मनी काय, आताच्या फंड सारखं होतं ते 5 कोटी रुपये. आणि रादर इज अ बिझनेसमॅन. इट वॉज नॉट अ ट्रेड इन्व्हेस्टमेंट. It was his investment for the upcoming integration of Meta and the software company that he holds. So सांगण्याचा हेतू काय आहे की कोण मनीला कुठल्या दृष्टीने पाहतो हे महत्त्वाचं राहतं. तर ह्याचे रेफरन्सेस कसे आहेत ते बघा. आपल्याला आपले घरचे खर्च करण्यासाठी 5,000, 10,000, 2,000 असं महिन्याला एक्स अमाऊंट देतात. त्याच्यामध्ये आपलं टार्गेट काय राहतो, माझं मेसचं भागावं, माझं समजा मी हॉस्टेलवर राहत असेल तर माझं हॉस्टेलचं भागावं, आणि मला आता समजा मित्र मैत्रिणी कोणी असतील सोबत कुठे खायला जायचं आहे, हिंडायला जायचं आहे, मोबाईल फिरायचं आहे, एक 5, 50, 500, 1000 एवढे मला पुरावं, ही आपली अपेक्षा असते आणि आपलं हे प्लॅनिंग असतं. बरोबर आहे. पण तुम्हाला मी उदाहरण सांगतो एका खूप मोठ्या व्यक्तिमत्वाचं की मनीचा रेफरन्स कसा असावा. म्हणजे इट ऑल बिगिन्स विथ अ थॉट. A single thought can change things drastically. तुम्ही कोणाचं पण उदाहरण पाहू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही रिच डॅड पुअर डॅड नावाचं पुस्तक ऐकलंय का? ऐकलंय. तर अमीर बाप आणि गरीब बाप. मग अमीर आणि गरीब कशामध्ये? तर अमीर आणि गरीब या संदर्भात सांगितलेलं आहे की तो पैशाला कुठल्या दृष्टीने पाहतो. मी जर का एका जॉब मेंटॅलिटीमध्ये असेल, म्हणजे कसं मला महिन्याला 10,000 भेटतात, 50,000 भेटतात, 1,00,000 भेटतात, आणि मी त्या सायकलमध्ये माझ्या आयुष्याचं वर्किंग एज पूर्ण काढलं, 40 वर्ष, 50 वर्ष, काही एक्स अमाऊंट मी सेव्ह करत गेलो, माझ्या पुढच्या जनरेशनला मोठं केलं आणि मी रिटायर करतो आणि संपलं. हे पुअर डॅडची मेंटॅलिटी. म्हणजे आपण ऐकतो की पैशापासून पैसा उगवतो, पैशापासून पैसा, मनी ड्रॉज मनी, मनी ब्रिंग्स मनी, मनी अट्रॅक्ट्स मनी. हे कसं, तर हे रिच डॅडची मेंटॅलिटी. रिच डॅडची मेंटॅलिटी तर रिच डॅड पुअर डॅड पुस्तकामध्ये जे रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलं, त्यांनी ॲट द एज ऑफ 12 किती 12 वर्षाच्या वयामध्ये, आपल्या सर्वांचे एज किती दादा? 17. 16 वर्षामध्ये सचिन तेंडुलकरनी पहिलं इंटरनॅशनल क्रिकेट खेळलं होतं. आपण गणित सुद्धा खेळू शकत नाही चाललं. तर आपण विचार करायला पाहिजे, ठीक आहे, कुठे कमी पडतो. तर कमी पडतो रॉबर्ट कियोसाकी. ॲट द एज ऑफ 12 ही वेंट टू हिज रिच डॅड. रिच डॅडची एक दुकान होती आणि त्या दुकानामध्ये ते काय करायचे, जुनी जी पुस्तकं असायची, कॉमिकची पुस्तकं, ती कॉमिकची पुस्तकं तो रद्दीमध्ये घ्यायचा. आणि त्या दोन्ही पोरांना सांगितलं होतं, म्हणजे रॉबर्ट कियोसाकी सोबत त्याचा अजून एक मित्र होता जो ज्याचे वडील त्या दुकानाचे ओनर होते. ते काय म्हणतात, मी तुम्हाला जॉबला ठेवतो पण मी तुम्हाला पैसा देणार नाही. जे लोक ही टेस्ट पास करू शकतात, ह्याच्या मागचं थॉटफुलनेस समजू शकतात, ते लोक पुढे जाऊ शकतात, रिच डॅडच्या पावलावर पाऊल ठेवू शकतात. म्हणजे कसं, जेव्हा आपण पैशासाठी काम करतो तेव्हा आपण पैशाचे गुलाम होतो.
की मी 1 महिना केला, बघतो एवढे सारे एज्युकेशन चालतात, प्रोटेस्ट चालतात, आमचा भत्ता द्या, आमची पगार करा, आमचं लेट झालं, अमुक झालं, तमुक झालं. We are beggars. Even the CEO of Google or any other big company is an employee. Until and unless he doesn't start his own. आणि पुढे आपण मनीच्या रेफरन्समध्ये 3 टर्मिनॉलॉजीज पाहणार आहेत. एक जॉब, दुसरा प्रोफेशन, तिसरा बिझनेस. तर ही स्टोरी कंप्लीट करूया. ॲट द एज ऑफ 12 त्यांनी कामाला ठेवलं दोघांना. कामाला ठेवलं त्यांना म्हणाले मी काय तुम्हाला पगार देणार नाही. ही दुकान आहे, त्याच्यामध्ये हे सगळे आयटम आहे. तुम्हाला कसं बिझनेस करायचं आहे तुम्ही करा आणि पैसे कमवा. आणि त्यांनी काय केलं माहिती का, कॉमिकचे रद्दी त्याच्याकडे येत होती. आपल्याकडे आपण काय करतो, पुस्तक वाचायला सुद्धा झाले रद्दी विकून टाकतो, बरोबर आहे. त्यांनी डोकं चालवलं आयडियाचे. त्यांनी काय केलं, त्याचे कव्हर पेज होतं ना, कव्हर पेज, त्या कव्हर पेजचे क्लिपिंग्स केले. आपण न्यूजपेपर क्लिपिंग्स करतो, कटिंग्स, ते क्लिपिंग्स केले आणि मीटिंगमध्ये घेऊन. सो ह्यावरून आपण काय शिकतो, फर्स्ट एज डझंट मॅटर, सेकंड आयडियाज रूल द वर्ल्ड, थर्ड इफ यू वर्क फॉर मनी, मनी विल नॉट वर्क फॉर यू. इफ यू वर्क फॉर आयडियाज, मनी विल ऑटोमॅटिकली कम टू यू. आणि हे जगामधल्या कुठल्याही मोठ्या ऑन्टरप्रेनरचं जर तुम्ही उदाहरण पाहिलं, at the core of the company lies one idea that he tries to fix a problem, a public problem, with some solution which draws endless amount of money to him. Udharan, Mark Zuckerberg wanted to connect the whole globe with some fancy idea. He came up with Facebook, and you and people like you and me are become a slave of Facebook. Yes, Steve Jobs wanted to connect people. He created a device, a different type of device with more resilience, with more life, and he founded Apple. And today we are all using Apple phone, Apple Pods, iPods, AirPods for status symbol. तर आपण त्याचे गुलाम झालो, पण तो जगाला राज करत आहे कधी जगावरती. सो आयडियाज रूल द वर्ल्ड इज द फर्स्ट रेफरन्स फॉर मनी. First reference for money. If you are entangled in a cycle of getting some payment and you are working for it, you are not going to grow beyond that entanglement. So the first step that you take is ideas rule the world. Second step is when you work for public problems and get some solution for it, you will win money like it. For example, बिस्लेरी वाला 60 वर्षाखाली जेव्हा आला होता, लोक हसले पडले की 100 फुटावरती हापसे पाणी पिण्याचे, शुद्ध पाणी भेटतं. कोण घेणार, तो काय म्हणला, वेट फॉर 50 इयर्स. आजची काय स्थिती आहे, आपण बिस्लेरीशिवाय पाणी पित नाही. ते आपण म्हणतो मला बिस्लेरी नाही, ॲक्वाफिनास पाहिजे, मला हेच पाहिजे, स्पेंटास पाहिजे, मला माझ्या नावाचं. ते पण माहीत असेल तुम्हाला, तुमच्या इथे असेल MITच्या स्टिकर्सचे वॉटर बॉटल्स आमच्या इव्हेंटला दिसत होते. सांगण्याचा हेतू हे आहे की ideas rule the world. Okay. Then the third reference with respect to money that I want to put to you is when you start with an idea, you will have problems. If there is no problem, it means the idea is not good. जसा ECG छातीची पट्टी आपण काढतो वर खाली काय ECG म्हणजे काय, माणूस समजा. So ups and downs in the way of life. And this again you can take into reference from any entrepreneurs or any successful person's life. For example, you can take the example of Dhirubhai Ambani. एक टाइम होता की तो रेल्वेवरती भेळ विकायचा, एक टाइम होता की तो पेट्रोल पंपावर जॉब करायचा, पण आज तोच माणूस काय करतो, त्याचाच मुलगा, त्याचाच ग्रुप ऑफ असोसिएशन काय करतो, मार्केट हलवतोय. येस ऑर नो? So what to be done from this is there will be problems. असे n number of problems आहेत जे तुम्हाला सांगता येऊ शकतात. त्याच्यानंतर fourth take is time. Okay, we discussed about age as a sub point, but time आणि money हे inversely proportional आहेत. तुम्ही या गोष्टी लिहून घेऊ शकता आणि रोज याला वाचू शकता. तर तुम्ही you will come up with your own idea. If you want, you can write down these points.
You are not going to get these points in one video on any YouTube channel or any video. Okay, this is a compilation of n number of videos and books that I am trying to discuss here. So we are talking about time. Time and money are inversely proportional. How? ठीक है. तुम्ही कुठल्याही सरकारी दफ्तरामध्ये गेला, ठीक आहे, मोठी लाईन आहे, तुम्ही काय करता? 100 रुपये देता. करतो का नाही आपण? करतो का नाही? म्हणजे तुम्ही काय करता? यू ट्राय टू अवॉइड द टाइम दॅट यू वॉन्ट टू स्पेंड बाय गिव्हिंग व्हॉट? मनी. ओके. इफ यू किंवा VIP दर्शन असतं ना मंदिरामध्ये, थोडक्यात काय तुमच्याकडून सेवा अपेक्षित आहे, तुम्ही सेवा दिली तर तुम्हाला सेवा मिळतो. सो इफ यू वॉन्ट टू सेव्ह टाइम यू हॅव टू स्पेंड मनी, बट इफ यू वॉन्ट टू सेव्ह मनी you have to spend time. So you decide. Both experiences are good. का त्या लांब रांगेमध्ये जेव्हा तुम्ही थांबता आणि त्या अनुभव इफ यू आर विजिलेंट इनफ, त्या अनुभवामधून तुम्ही जे काही शिकता ते तुम्ही पैसे देऊन खटखट दर्शन केले आणि निघाले, तुम्हाला ती मजा येणार. ज्या गोष्टीसाठी वॉन्टिंग असते, त्या गोष्टीसाठी आपण तडपतो, त्याच्यासाठी वेळ देतो. म्हणजे काय? उदाहरणार्थ की तुम्ही एक MBBS एक्झामसाठी किंवा इंजिनिअरिंग एक्झामसाठी प्रिपेअर करता, तुमचा निकाल तुमच्या विरुद्ध लागला, तुमच्या अनुकूल लागला नाही, तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. इफ यू हॅव मनी, व्हॉट यू विल डू? यू विल स्पेंड 1 CR 2 CR to take an admission in a private college. You will not enjoy that thrill what you will have when you take an admission in a government seat. So what you are doing? मला 1 वर्ष रिपीट करायचं नाही, मला वेळ वाचवायचा आहे, म्हणून मी पैसे टाकले, 1 कोटीला सीट घेतली आणि मग माझा जलवा दाखवायला नाही. आणि दुसरं, मी 1 वर्ष रिपीट केला, खपलो आणि स्वतःला प्रूव्ह केलं आणि मग मी कॉलेजला गेलो. मग इथे टाइम गेला ना 1 वर्ष, तिथे जाऊन तर काय दिवे लावणार होतं 1 वर्ष वाचून. Yes or no? So your experience will speak, but you always, there's a competition between time and money. You have to decide. Both decisions are yours. Both decisions are correct. You never can take a correct decision. You have to take a decision and make it right. This is what Tata has said. This is what Tata has said. And this is what Tata has said. कळते का? 3 जनरेशन टाटा I am talking about. रतन टाटा, जमशेदजी टाटा आणि त्यांच्या दोघांच्या त्यांच्या वरती जे फाउंडर होते, ओके, त्यांच्या फॅमिली. सो त्या सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की यू टेक अ डिसिजन अँड टेक इट टाइम. सो दिस इज द 5th स्टेक फॉर यू. व्हॉट इज द फर्स्ट स्टेक? व्हॉट इज द फर्स्ट स्टेक दॅट वी डिस्कस? आणि विसरायला गेली तुम्ही काय करणार आहे बघा. एज डजंट मॅटर. अगेन व्हॉट वॉज द नेक्स्ट पॉइंट? Ideas rule the world. What was the next point? That was the 4th point. Hard work, ups and downs. Ups and downs. You think of कोणीतरी एक जण मला at of the top मला सांगा. 4th point, time is inversely proportional to money. 5th point, काय बोलू? Make a decision, make it right. Make a decision and make it right. Now the next step, how are you going to start the first step? Take the first step of such a big journey. मला चंद्रावरती जायचं आहे. असं विचार करून चंद्रावर जाणार का? स्वप्नामध्ये उडत मैं तेरे लिए चांद तोड़ के लाऊंगा, तारे तोड़ के लाऊंगा असं म्हणल्याने काय होत नाही. हा, पाठीत दार घालून जा, दुसऱ्या पोरीला पकड पडेल. But the thing is, how are we going to take the first step? Because it's the most important step. एखाद्या मला माहिती आहे तुमच्या आवडीचा विषय सध्या इकडे लक्ष देऊ. See, a building's life decided on the way you build its foundation. बिल्डिंगचा पाया कसा आहे याच्यावरून ठरतं की बिल्डिंग कशी मजबूत राहणार आहे आणि किती काळासाठी उभी राहणार आहे.
And I remember a very small example when I happened to meet Padma Bhushan Dr. Kashilal Sancheti. He is a great orthopedician, first orthopedic hospital of Maharashtra, and he is being awarded 3 Padma Awards for indigenous knee implant. When we sat in front of him, you know what was the first question that he asked? त्याने मला हे नाही विचारलं काय नाव आहे कुठून आले ते काय विचारलं केला तुझं आडनाव काय कुठल्या घराण्याचा आहेस इनडायरेक्टली ही मेंट दॅट अँड दॅट टेल्स यू ऑल द आन्सर येस येस ऑर नो मी टाटा म्हटल्यानंतर टाटाचं नातेवाईक आहे का नाही आहे ते नंतर बघितलं जातं टाटा म्हटल्यानंतर तुझं झालं घरी की भोसले खानदानातून तुम्ही असं जर एखाद्या मराठा माणसाने सांगितलं की काय वाटतं एकदम रॉयल वाटतं हो का नाही तर मैसूरच्या राजाच्या घराण्यातला म्हटल्यानंतर मी अंबानीचा मुलगा म्हटल्यानंतर निगम प्रॉपर्टी सॉल्व मी नाही म्हणलं तरी हा होता तुमच्याकडून नाहीतर तो त्याचा स्टेटस सिम्बॉल वापरतो ॲडव्हर्टिजमेंट पॉईंट आहे ना अंबानी माझ्या हॉटेलला येऊन जेवून गेला येस ऑर नो सो व्हॉट बॅकग्राऊंड वी कम फ्रॉम मॅटर्स अँड वी डोंट हॅव वन वे टू क्रिएट सो सांगायचं हेतू काय आहे की आपला बॅकग्राऊंड आपली नीड आपला फाउंडेशन हे डिसाईड करतं की आपण कसे राहणार आहे सो दॅट फर्स्ट स्टेप इज मोस्ट इम्पॉर्टंट वेन वी लुक ॲट सम ड्रीम when we think of something very impossible and unimaginable. So what and how should be that first step? Kasa asawa, kasa asawa. So there's a millionaire. His name is Dr. Kollan. Actually, Carlos Paz by profession. He is an entrepreneur. He has entered into pharmaceutical industries. Huh? Podcast of how did you start and I think that is one of the best approaches what it said first salary that I got 60 years back was 100 rupees how much 100 rupees so what was my dream was how should I increase one more zero means what think in 10x think in 10x म्हणजे त्याला 100 rupees पेमेंट होतं सॅलरी होता तो म्हटला मला 1000 कसं भेटतील when he earned his first 1000 salary he thought how should I make it 10,000 then he thought of how to make it 1 lakh and today he is an owner of 5,000 crore company 5,000 crore company so how should we take step by step म्हणजे जसं आपण पुढे जातो तसं आपल्याला वाट भेटत राहते आपल्याला चॅलेंजेस येतात आपण त्याला ओव्हरकम करतो and then our foundation becomes stronger and stronger this is how step by step we need to have an approach. So this is your 6th step that is how should be your first step very concrete, how should be your foundation very strong and how should be your approach step by step. म्हणजे मला बोलायचं आहे तर मी काय करणार कुठल्याचं जे शास्त्र आहे ते मला कुठे सापडणार आहे ते मला केमिस्ट्रीमध्ये नाही सापडणार ते मला फिजिक्समध्ये सापडणार का मला जर इथे रूल्स ऑफ ग्रॅव्हिटेशनच माहीत नसेल तर मी कुठल्या केमिकलला वर्क करून कसं राहणार हे मला कसं कळणार सो आय शुड नो द लॉ ऑफ ग्रॅव्हिटी आय शुड नो द फिजिक्स ऑफ इट सेकंड स्टेप इज मी कसं जाणार बरोबर आहे आफ्टर द फ्युजन अँड फिशन ऑफ डिफरंट केमिकल्स दॅट मे बी पॉसिबल येस टुडे वी आर कमिंग अप विथ न्यूक्लियर एनर्जी टुडे वी आर कमिंग अप विथ हायड्रोजन एनर्जी टुडे वी आर कमिंग अप विथ लिथियम बॅटरी सो दॅट इज गोइंग टू हेल्प अस सो आय शुड नो द केमिस्ट्री ऑफ इट नाव मला किती काम करायचं इतकं एनर्जी वाढलं की मी ग्रॅव्हिटीच्या पलीकडे जाऊन मार्सच्या पण पलीकडे गेलो आणि कधी पाहताना पृथ्वीवर नाही आलो चालेल काम नाही चालत सो आय शुड नो द मॅथमॅटिक्स ऑफ कॅल्क्युलेटिव्ह पाहिजे ना मला बीपी झालाय म्हणजे बीपी हायपरटेन्शन झालाय मग डॉक्टरांनी सांगितलं औषध घ्या सगळा पत्ता घेऊन टाकला 10च्या 10 वेळा राहणार का तो जिवंत हायपरटेन्शनमध्ये मरून जाणार सो यू नीड टू हॅव दॅट कॅल्क्युलेटिव्ह रिस्क अप्रोच you need to have the calculated approach for whatever you are doing. So example of rocket science is you should know the physics, you should know the chemistry, you should know the mathematics. हे का सांगायचं कारण हे नाव तुमच्या परिचयाचे आहे मी ह्यालाच मॅनेजमेंटच्या लँग्वेजमध्ये बोलू शकतो इकॉनॉमिक्सच्या लँग्वेजमध्ये बोलू शकतो पण तुम्हाला ते काय कळणार त्यामुळे आपल्याला जे कळेल असे उदाहरण सो दिस इज युअर 6th step. What is your 6th step? Foundational step by step approach. Now, what do you think would be the next approach?
येस, हार्ड वर्क. विचार का हार्ड वर्क का? माझ्याकडे खूप भन्नाट आयडिया आहे, मी खूप हुशार आहे, पण मला काहीच काम नाही. असं गुलाबजामुन असं म्हटल्यावर गुलाबजामुन कुठं देणार आहे का? पैसा 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 केल्यावर त्याचा हातात येणार आहे का? यू हॅव टू वर्क हार्ड लाईक एनिथिंग. तुम्हाला माहिती आहे की हे ऑन्टरप्रिनरचे एक्झाम्पल पाहिला सगळ्या लोकांचे घरच नव्हते. ऑफिस नंतर उठलायला कुठे जात होते? ऑफिसमध्येच होते. ओके, सो दिस इज द नेक्स्ट पॉइंट. विथ हार्ड वर्क यू हॅव टू डू स्मार्ट वर्क. चॉईस हॅज टू बी स्मार्ट. म्हणजे कसं? म्हणजे असं की मी 1 कोटीचा फ्लॅट घेतलाय, पण त्या 1 कोटीच्या फ्लॅटमध्ये दिवसाचे किती तास किती तास घालणार आहे? मी 1 कोटीचा फ्लॅट विकत घेतला, ठीक आहे. त्या फ्लॅटमध्ये मी किती वेळ राहणार आहे? एक 5-6 तास रात्री झोपायला. मग ती 1 कोटीची माझी इन्व्हेस्टमेंट कितपत वर्थ आहे? कितपत वर्थ? 1 कोटीची आपण सीट घेतो विकत मेडिकल एक्सप्रेसची, हो का नाही? की 1 वर्ष माझं वाचायचं, ती कितपत वर्थ आहे? मी एका 5 लाखचं स्टार्टअप चालू केलं, एखादी लॅब टाकली किंवा अजून काही केलं आणि उरलेलं 95 लाख बँकेत टाकलं, त्याच्या व्याजावर माझा धंदा चालवायला लागलो, तर मी एक्सपोनेन्शियली ग्रो होणार की नाही होणार? मी 1 कोटी सीट घेतली आणि त्याच्यानंतर मी 6 वर्ष डिग्री केली आणि मग मी मार्केटमध्ये जाऊन 1 लाखाची जॉब करणार आहे. किती व्याज होतो त्या 1 कोटीचं? जमणार आहे का? आणि 1 कोटी डोक्यावर ठेवून तो डॉक्टर सेवा करू शकणार का? मग डॉक्टरला का शिवाय करायचं? दुर्बळेला आलाय, छापायला बसलाय. मग आपण नीट आपण चूज करताना विचार केला पाहिजे. तो मला तुम्हाला हा टेकअप सांगायचा आहे की लायबिलिटी वर्सेस ॲसेट. आपण हार्डवर्क बद्दल बोलत होतो, चॉईसेस बद्दल बोलत होतो आणि त्या हार्डवर्क आणि चॉईस खूप पैसा कमवला, पण काही चॉईस चुकीची असेल, घडलं ना बघा, घडलं का नाही? सो लायबिलिटी वर्सेस ॲसेट्स इज युअर नेक्स्ट टेकअप. आणि हे आपण सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांच्या जीवनातून शिकत होतो. चल रे जरा बँकिंगला जाऊ, चल रे जरा इकडे जाऊ, चल दे आर व्हेरी विजिलंट इन देअर चॉईसेस. So you have to make a correct choice, whether your choice is going to depict your liability or it's going to depict your asset. Same is about time. Same is about time. मी एक तास मूवी बघायला गेलो, ती मूवी बघून मला काही भेटत आहे का? रिफ्रेशमेंटच्या नावाखाली अजून टेन्शन येणार आहे का हॉरर मूवी बघून? नाहीतर अभ्यास करताना ते सगळे विचार येत बसणार. ती हिरोईनला कसं दिला तुला, मग हिरोनी काय स्टंट मारलं, ते रिफ्रेशमेंट झालं का डिस्ट्रॅक्शन झालं? त्यामुळे आपले चॉईसेस खूप चांगले असले पाहिजे, हे आपण विचार केला पाहिजे. तर अशा सगळ्या टेक्स्टमध्ये आता शेवटचा पैशाबद्दलचा मुद्दा का आपल्याला आपले घरचे पैसा देतात. मी तुम्हाला सुरुवातीला बोलतो. आता आपण काय विचार करतो? झालं आपलं भागलं, अजून संपले पप्पा पैसे पाठवा, अकाउंट नील पैसे पाठवा. हे असं चालणार आहे का? आपल्याला पैशाबद्दल समजलं पाहिजे, आपण त्याच्यावरती विचार केला पाहिजे. कसा विचार केला पाहिजे की सेविंग नावाचा प्रकार आहे. किती सेव्ह करणार? 5,000 500 रुपये सेव्ह करू शकतो का? मग हे सेविंग फक्त 500 रुपयाची सेविंग नाही आहे, ही तुम्ही तुमच्या ॲटिट्यूडला डेव्हलप करता, पर्सनॅलिटीला डेव्हलप. कसं? असं करता की 500 रुपये वाचवायचे, कुठून सुरू होतं की काय थांबू आणि काय करू. म्हणजे आपल्या जिभेवर, आपल्या विचारांवर, आपल्या पर्सनॅलिटीवर आपला कंट्रोल राहतो. बरोबर आहे का नाही? उगाच सगळे मुलं चालले म्हणून आपण पण जाऊ या मेंटॅलिटीवरून आपण वर येतो. आपण सुद्धा डिसिप्लिन करायला शिकतो. डिसिप्लिन कसं? मला एक गोष्ट सांगा की तुम्ही दिवसाच्या त्या वेळेला ती गोष्ट रोज न चुकता करता. तुम्ही कुठल्याही देशाच्या भागात असा, कुठल्याही गावाला असा, कॉलेजमध्ये असा, सुट्टीच्या दिवशी वर्किंग डे, एक अशी गोष्ट आहे का की तुम्ही त्या टायमाला ती गोष्ट करता म्हणजे करता नाही करत. मी चॅलेंज करून सांगत नाही, परत सुद्धा तुम्ही रोज एका टायमाला करत नसाल. जेवण करता एका टायमाला,
गेला तर वर खाली होत नाही काय हॉटेलमध्येचा विषय नाही तुम्हाला हे खूप असं ही गोष्ट पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जगामधल्या कुठल्याही मोठ्या माणसाचं चरित्र वाचलं तर तुम्हाला एक गोष्ट त्याच्यामध्ये कॉमन भेटेल इज हॅबिट्स मेक अन इंडिव्हिज्युअल. हॅबिट्स मेक अन इंडिव्हिज्युअल. एक डॅन मेरा नावाचा खूप वेडा का म्हणतो मी ते देवाला शिवायला त्या वडिलाला शिवायला ते म्हणून वेडा म्हणतो. पण त्याच्याकडून शिकण्यासारखं इतका इज $1 ट्रिलियन मॅन. 1 ट्रिलियन किती झिरो येतात हे असं विचार करावा. इज $1 ट्रिलियन मॅन. अँड व्हॉट ही सेज यू नो I have the same habits today I had 50 years back when no one knew Dan. सांगायचं का हेतू काय एक हॅबिट अशी डेव्हलप करा की तुम्ही दिवसाच्या त्या भागामध्ये ती गोष्ट त्या वेळेला करणार म्हणजे करणार. जग इकडून तिकडे जाऊ दे प्रलय येऊ दे सुनामी येऊ दे काही का होते कोणी मरू दे जगू दे काही पडू दे ती हॅबिट करायची एकदम छोट्या छोट्या गोष्टी. उदाहरणार्थ जेवायची वेळ 7 वाजता जेवण पाहिजे म्हणजे पाहिजे कुठे पण जावा तशी सोय करा. तुम्हाला का सांगू का ह्याच्याने तुम्ही डिसिप्लिन होता आणि डिसिप्लिन इज अ रूट कॉज ऑफ ऑल सक्सेस असं युएसचे एक्स प्रेसिडेंट फ्रँकलिन रूझवेल्ट सांगितलं. माझं तर तुम्ही ऐकणार नाही म्हणून या सगळ्या लोकांची नावं सांगावे. मला इथे का बोलवलंय कारण मी थोडंसं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून तुमच्यासमोर उभं राहून बोलू शकत आहे. बरोबर आहे ना. मग हे गोष्ट शिकण्यासारखी आहे डिसिप्लिन. का जसं 7 वाजता आम्ही संध्या आरती करतो म्हणजे करतो जे 7च्या नंतर. सकाळी 7 वाजता ब्रेकफास्ट पाहिजे. कुठल्या कोपऱ्यात जा ब्रेकफास्ट पाहिजे. ब्रेकफास्टच्या आधी ब्रेकफास्टच्या नंतर छोटे गोष्टी आहेत. मग अशा तुम्ही तुमच्या हॅबिट्स डेव्हलप करू शकता की मी रोज 30 मिनिटं अवांतर वाचन जर करणार असेल तर मी या टाइमला अवांतर वाचन करायला बसलं तर मला जे काही करायचं असेल आयदर बिफोर दॅट ऑर आफ्टर दॅट. जेव्हा आपण आपल्या दिवसाच्या 24 तासांना अशा प्रकारे काही 3-4 हॅबिट्समध्ये डिवाइड करतो तेव्हा आपल्या दिनचर्येला डिसिप्लिन लागतो. आणि जेव्हा दिनचर्येला डिसिप्लिन मला काही झालं तर 10 वाजता झोपायचं. परीक्षा असो नसो गावाला जाओ न जाओ ओव्हरनाईट जर्नी करू काही करू 10 वाजता झोपायचं म्हणजे की संपलं. आता मी हे करंटली प्रॅक्टिस करत आहे 9 वाजेच्या आधी झोपायचं काही करू आणि रोज 9:30 10:30 झालं तर हॅबिट लवकर लागत पण नाही. पण एकदा का लागली तर तुम्ही डिसिप्लिन होता आणि जेव्हा तुम्ही डिसिप्लिन होता तेव्हा ऑटोमॅटिक सगळ्या थिंग्स फॉल इन प्लेस असं सगळं आहे. आणि ॲज अ ॲस्पिरंट फॉर इंडियन डे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तर आता व्हॅल्यू फॉर मनीवर शेवटचा मुद्दा हा आहे की तुम्ही प्रिव्हिलेज फॅमिली चांगल्या घराण्यातून आलात. ज्यावेळी तुमच्या शिक्षणासाठी खाण्यापिण्या राहण्यासाठी खर्च करतात तुम्हाला माहीतच नाही 10 रुपये कशाला म्हणतात आणि 100 रुपये ते मूर्ख मी नाही मला माहीत आहे. मूर्ख का म्हणते का माझा स्वतःचा एक कझिन आहे तो आता 12th पास झाला बिट्स फिलॉसॉफीमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे. वन ऑफ द फायनेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज अक्रॉस इंडिया. आणि त्याला म्हटलं हे 500 रुपये दूध घेऊन घे 1 लिटर. त्याला माहिती नाही की 50 द्यायचं तर 500 का इतक्या मोठ्या फॅमिलीमध्ये आला त्याला कधी कामच नाही पडलं. तर प्रॅक्टिकल नॉलेज तितकाच इम्पॉर्टंट आहे. हां मी पैशाचा विषय आहे व्हॅल्यू फॉर मनीचा विषय म्हणून मी उदाहरण सांगतो. तर सांगायचं हेतू काय आहे तर तुम्हाला हे माहीत पाहिजे तुम्ही जोपर्यंत ग्राउंड रियालिटीमध्ये काम करणार नाही फक्त पुस्तकांच्या जगात राहणार आहे तर काय उपयोग नाही. तर त्यामुळे प्रॅक्टिकल अप्रोच कुठल्याही गोष्टीची पाहिजे. आणि म्हणून मी या लोकांमध्ये खूप फेमस आहे माझ्या टीचर्स त्या जोशीचं पिढायचं म्हणजे काय प्रश्न विचारायचे. हां आपला समाधान होईपर्यंत प्रश्न विचारायचे. तुम्ही वर्गात उठून प्रश्न विचारल्यानंतर तुमच्यावरती वर्ग 1ला हसेल पण तुम्हाला ती कन्सेप्ट जी लक्षात राहणार आहे ती तुम्ही वर्षभर विसरणार नाही. मला हायझनबर्ग प्रिन्सिपल ऑफ अनसर्टनिटी विचारला तर प्रश्न नाही पडणार आहे 12वीचे पुस्तक 7 वर्ष झाले मी काय फिजिक्सचं पुस्तक उघडणार नाही. टाव काय असतो थीटा काय असतो बीटा काय असतो सगळं माहित आहे आपण सांगू शकतो. तर सांगायचं हेतू काय टीचर मला साइन कॉस थीटा लागणार आहे का नाही लागणार आहे पण मला एखादं साऊंड दिला आणि फॉर्म्युला दिला तर मी कदाचित सॉल्व्ह करू शकतो. सांगण्यात हेतू काय तर तुम्ही वर्गात जो दिखेगा वही दिखेगा. त्यामुळे तुम्ही मनाने
जेवढे प्रश्न असतील ते तुम्ही विचारत जा. दिस इज युअर फर्स्ट स्टेप टुवर्ड्स ग्रोथ अँड रिझॉल्विंग युअर डाउट्स. असं हे विचार करू नका की लोक असतील लोक असणार नसतील, आज आहेत तर उद्या नसले तर नसणार नसतील. पण तुम्हाला तो डाऊट क्लिअर झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्याला शिकवण्यातूनच शिकू शकता. मी एखादा फॉर्म्युला आहे त्याचे 10 सम सॉल्व्ह केले, मी एक वेळ विसरू शकतो, पण मी 10 मुलांना जर का ती गोष्ट शिकवली तर ती आयुष्यभर विसरणार नाही. बिना रिव्हिजनच्या मी एक्झामला गेलो तरी मी पेपर देऊ शकतो, हे 100%. सो लर्निंग बिगिन्स फ्रॉम दिस. त्यामुळे तुम्ही शिकताना हे करायला पाहिजे की मला एक कॉन्सेप्ट आली की हे मेडिकल फील्डमध्ये खूप कॉमन आहे. सगळ्यांना एवढे मोठे पुस्तक वाचायला वेळ नाही आहे. काय शिकणार तुम्हाला सांग, तू काय शिकणार तुम्हाला सांग, असं ग्रुप डिस्कशनमध्ये. पण आमच्या ग्रुप डिस्कशनमध्ये भरत्या गप्पा होत नाही. हां, ग्रुप डिस्कशनमध्ये फक्त अभ्यास होतो, बरोबर आहे. त्यामुळे फर्स्ट स्टेप काय, डाऊट विचारणे, मन भरेपर्यंत डाऊट विचारणे. दुसरं स्टेप काय, शिकून शिकणे, शिकून शिकणे. तिसरं टिप काय, तिसरं टिप हे टाइमला मॅनेज करणे. वेळ गेल्यानंतर कळतंय, वेळ गेल्यानंतर कळतंय, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे माझ्याकडे माझ्या डोळ्यासमोर माझ्या वर्षाचं टाइम टेबल असलं पाहिजे, माझ्या डोळ्यासमोर पुढच्या महिन्याचं टाइम टेबल असलं पाहिजे, त्याच्यामध्ये आठवड्याचं टाइम टेबल असलं पाहिजे आणि डेली टार्गेट असलं पाहिजे. एक गोष्ट तुम्ही केली पाहिजे, सकाळी उठल्या उठल्या काय काय आज करायचं जे तुम्ही रात्री बनवून ठेवायला पाहिजे. आज रात्री जर मी 10 वाजता झोपत आहे तर उद्या मी 4 तास वाचणार आहे, 2 तास MCQ सॉल्व्ह करणार आहे, 6 तास कॉलेज अटेंड करणार आहे, अजून 2 तास मुंबईत जाणार आहे. असं सगळं तुमचं टाइम टेबल पाहिजे. आणि त्या टायमाप्रमाणे हे कोण बघतंय, मी काय मोदी आहे का, माझ्यासाठी कुठे लोक थांबले, असं विचार नाही केलं पाहिजे. मी माझ्यासाठी थांबलोय, मी मला स्वतःला पाहत आहे, हे तुम्ही डोक्यामध्ये फिट केलं पाहिजे. आणि यू शुड बी अ टाइम टेररिस्ट. आय यूज द वर्ड विथ व्हेरी रिस्पॉन्सिबिलिटी, लॉट ऑफ टाइम टेररिस्ट. आज जेवायचा वेळ झाला, आपण मी नंतर फोन करतो. मी काय भाषणाच्या सुरुवातीला सांगितलेले जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी, त्यामुळे विचार तुम्हाला करायचं, माझं काय अडचण नाही. तर so you have to be a time terrorist. Your third take. What is the first take? What is the first take? Doubt. Ask doubts. Second take, learn by teaching. Third take, time terrorist. You have to be a time terrorist. Fourth take, fourth take is जे काही करत आहे ना त्याच्यासाठी मोठा विजन असला पाहिजे. समजा आम्ही डॉक्टर का व्हायला लागलो, आम्ही फर्स्ट इयरमध्ये मुलं आले की दरवर्षी कार्यक्रम घेतो. आय टू स्टुडंट्स लास्ट 5 years आय डुईंग दिस. आले की विचारायचं कशाला आलं रे, 6 वर्ष काय करायला आलं, काय करायला आलं, काय कोणासाठी आलं. तो म्हणतो आई वडिलांचं स्वप्न, माझं स्वप्न, आजीचं स्वप्न, आज्याचं स्वप्न, याचं स्वप्न काय. दुसरं कॉमन आन्सर, दुसरं कॉमन पैसा छापायला आलो. म्हणजे चांगल्या शब्दामध्ये सांगतो. हां, तिसरं काय, सेवा करायची, म्हणजे कसं करणार माहिती नाही. तर एक विजन ठेवून घ्या, एक विजन ठेवून काम करा. का शिकायला तुम्ही घरच्यांनी बळच पाठवलंय, सगळे ड्रॉपआउट आहेत. कोण ड्रॉपआउट आहे, स्टीव्ह जॉब्स ड्रॉपआउट आहे, अजून तो काय नाव त्याचा, बिल गेट्स ड्रॉपआउट आहे. हे सगळे मोठे लोक ड्रॉपआउट आहे. हां, म्हणजे तुम्ही उद्या कॉलेज सोडून जावा असं मला म्हणायचं नाही आहे. इथे डॉक्टर तुम्ही मोठे विचार करू शकता. सांगायचं हेतू आहे की एक ब्रॉड विजन ठेवा आणि त्याच्यामध्ये हे सगळे छोटे छोटे, मी टेस्ट द्यायला लागलो, मला मार्क पडले पाहिजे. का पडले पाहिजे, तर मला क्रॅक करायचं एक्झाम का क्रॅक करायची, मला हे विजन म्हणून. सो एक ठेवा आणि का ठेवा सांगेल का ह्याच्यासाठी ठेवा की तो विजन तुम्हाला नॉर्थ पोल म्हणजे ध्रुव ताऱ्यासारखं तुम्हाला दिशा देण्यात मदत करेल. जसं सर सुरुवातीला बोलले, ऑर्फनेजला ओल्डेज होमला जाऊन आलो, आपल्याला दादांनो वेळेवर जेवण भेटते, पाहिजे ते कपडे भेटतात, फीस वेळेवर भरली जाते. गरिबीची आणि दरिद्रताची जी आग असते त्याचा चिमठा काय असतो त्याची आपल्याला जाणीव मिळते. And when there is no fire in your belly, when there is no fire in your heart, and when your soul is not on fire, you are like any other animal on this planet. हेतूच नाही आहे बघा, गप्पा करायचे का करायचे, काय घेणं देणंच नाही.
तुझे बरोबर दिसायला लागले इतका बारीक आहे. So, तुम्ही दात का दाखवायला लागले? कारण तुमच्याकडे विजन नाहीये. हा विजन नाहीये. जनावरासारखं 2 टाइम खायचं, 8 तास झोपायचं, 2 रुपये करून मध्ये तिकडे घरचे लहान मार्क पाठवले म्हणून 6 तास यायचं. असं आयुष्य जगायचं असेल तर विचार करा की आपण कुत्र्या मांजरापेक्षा जास्त वाईट आयुष्य जगायचं आणि घरची माणसं तुझ्या आहे. आणि जर असं बोलणं खाऊन घ्यायचं नसेल तर आपण काय केलं पाहिजे? आपल्याला 1.5 किलो जर देवाने दिलाय, का दिलाय? विचार करण्यासाठी दिलाय. माणसासारखा संवेदनशील जीव कुठेच नाही. त्यामुळे हे कॉमन टिप्स आहे. मोठं रँक काढा, रँक काढून पुढे काय करू? तुम्हाला माहिती आहे का आमच्याकडे जे रेसिडेंट येतात 2-2 महिन्याची सायकॅट्रिक लीव्ह घेऊन जातात. का? तर त्याला माहीतच नाही पुढे काय करायचं. ते मेडिसिनची सीट घेतात, ओरिजिनलची सीट घेतात, डॉक्टर होतात, हे होतात, ते झालो. आता करू काय? त्या आपलं विजन पाहिजे. एक विजन पूर्ण आयुष्यभर तुम्हाला गाईड करत नाही असा काहीतरी विजन असला पाहिजे. तर सांगता म्हणून मला एवढं सांगायचं आहे की जोपर्यंत पोटामध्ये आग नसेल, जोपर्यंत मनामध्ये आग नसेल, जोपर्यंत आत्म्यामध्ये आग नसेल काही करायची, तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. दुसरी गोष्ट की इथे आला जो माणूस टाइम फॉलो करतो, जो माणूस तुम्हाला संधी देतो, मी काळजी करू नका. हा योग्य त्या वेळेवरती जो टाळ्या वाजवतो तो माणूस. आणि इंटरसिटी आणि इंटरसिटी एक्सप्रेस मध्ये गमती झाली असेल तर तुम्ही खर्च पूर्ण करू शकता. त्यामुळे आपण त्यांच्यापैकी नाही म्हणून चर्चा करायची गरज नाही. हा तर हे जे मनीबद्दलचे 9 टेक ऑफ्स तुम्हाला सांगितले आणि तुमच्या नीट जेई बद्दलचे 4 टेक ऑफ्स तुम्हाला सांगितले, ते तुम्ही रिकॉल करा, लिहून ठेवा, रोज वाचा, टाइमला फॉलो करा, टाइम लिस्ट ठेवा. तुम्हाला जे करायचं ते मन मोकळीपणाने करा, जबाबदारीपूर्वक करा. तुमच्याकडे जग बघत आहे, तुमच्याकडे जग बघत आहे, जबाबदारीपूर्ण बघत आहे. आपण वयाने मोठे झालो पण विचारांनी मोठे झालो नाही तर तुम्हाला सांगतो कोणीच किंमत देत नाही. आणि नंतर जो फ्रस्ट्रेशन येतो की मला घरात आई विचारत नाही, बायको विचारत नाही, नातेवाईक विचारत नाही, मित्र विचारत नाही, तर मी काय करू? मग कुठेच तो काळा करण्यासारखा तो राहत नाही. त्यामुळे एकदम सामान्य गोष्ट आहे की तुम्ही आता विचार करा, विचारपूर्ण तुमचे पाऊल स्टेप बाय स्टेप करा, तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग करा. तुमच्याकडे हातात मोबाईल आहे, त्याच्यामध्ये सगळं जग आहे, एक्सप्लोर करा आणि डिसिप्लिन पद्धतीने पुढे व्हा. तुम्हाला सांगतो की इतके पुढे जा की तुमचा हात जाणे इतकं पण तुमच्या जवळ कोणी येऊ शकणार नाही. इतके पुढे जा. यू आर द ड्रीम ऑफ युअर पेरेंट्स. यू आर द ड्रीम ऑफ युअर पेरेंट्स. Millions of youth of this society look towards you with great inspiration. आणि त्यामुळे जबाबदारीपूर्ण तुम्ही वागा, जगा, हेच मला सांगायचं आहे. शेवट एक कविता आहे माझी. हो, माझी